कालच मला कोणीतरी सांगितलं, एका कुटुंबात संजय मोरे गेला होता. त्यांनी त्या कुटुंबाला विचारलं, कसं चाललंय तुमचं? बोले बघा, आम्ही भात पिकवतो, नाचणी पिकवतो, आणि जे 1,500 रुपये आमच्या लाडक्या भावाने दिलेत त्याचा तेल मिरची चटणी आणतो आणि आम्ही आमचं घर भागवतो. काही लोकांचं अशी व्यवस्था आहे. मग मी दिलं, त्याचं काय तुम्हाला तर त्रास झाला? मी जे निर्णय घेतला याची का पोटदुखी झाली? अरे अशी पण कुटुंब आहेत दऱ्याखोऱ्यात राहणारी, त्यांना मिरची भाकरीसाठी देखील पैसे नाहीत. मग मी काय पाप केलं? आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणींना माझं नेहमी एकच सांगणं आहे, तुम्हाला आणखी मला मोठं करायचं आहे. तुम्ही मोठं झालात, तुमचं कुटुंब मोठं होईल. तुम्हाला स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढलाय, घरामध्ये मान सन्मान वाढलाय. पहिलं दुसऱ्याकडे हात करायला लागायचे, आता स्वतःकडे पैसे आहेत. त्यामुळे तुमची वट वाढलेली आहे, ताकद वाढलेली आहे. आणि म्हणून आणखी मला ही ताकद वाढवायची आहे. 1,500 रुपयावर आम्ही थांबणार नाही. जे आम्ही बोललोय ते करणार. विरोधक विचारतात 2,100 रुपये कधी देणार? देणार, योग्य वेळी देणार. जो शब्द आम्ही दिलाय तो पाळणार. आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी आपण देतो, ही ओवाळणी या ठिकाणी कायम सुरू राहणार आहे. त्याच्यात वाढ होणार आहे, कमी होणार नाही, बंद होणार नाही. परंतु मी आपल्याला एवढं सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आतापर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. आणि पण तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे निवडणुकीपुरता नाही आहे. हा एकनाथ शिंदे कायम आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. हे फक्त डोक्यामध्ये ठेवा. हे येतील जातील, निवडणुकीत येतात जातात, आश्वासनं देतात, काय 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 छोट्या मोठ्या गोष्टी करतात. पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आमचा भाऊ दर महिन्याला ओवाळणी देणार आहे. ही टेम्पररी नाही, ही परमनंट आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून हे तुम्हाला मी सांगू इच्छितो, कुणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे.